नाशिकच्या चर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिने न्यायालयात अशी भूमिका घेतली आहे ज्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे। कुकर्म त्यांचं मी का भोगू अशा शब्दात कल्पना खरातने जणू आपल्या पतीची साथ सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे। बेकायदेशीर शावकारी आणि जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि आणखी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात अटक टाळण्यासाठी कल्पना खरातने राहता न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। सुनावणी दरम्यान तिच्या वकिलांनी मोठा दावा केला। त्यांनी सांगितलं की कल्पना खरातचा या व्यवहारांशी कोणताही संबंध नव्हता। तिची बँक खाती देखील अशोक खरातच हाताळत होता। जमिनीच्या व्यवहाराच्या बैठकीत कल्पना खरात कधी उपस्थित नव्हती असा दावा न्यायालयात करण्यात आला। इतकंच नाही, फिर्यादीने जवळपास 1 वर्ष कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही असाही मुद्दा मांडण्यात आला। कल्पना खरातची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगत तिला जामीन देण्याची मागणी करण्यात आली। पण या संपूर्ण युक्तिवादीनंतर एकच प्रश्न चर्चेत आहे, कल्पना खरातने स्वतःला वाचवण्यासाठी सगळा ठपका अशोक खरातवर टाकला का? आणि त्यामुळे या प्रकरणात आता नवा राजकीय आणि कायदेशीर ट्विस्ट निर्माण झाला आहे।